भाऊजी ऐका ना, बस 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 आजच्या पुढच्या वेळेस बस झालं. जाऊ दे. येते का चालायला? हा याच तकलीफच होती ना पण. हो होणारच ना. नाही हा. तसले कुटाणे करून ठेवले, कुटाणं करायचं तर लय नाद आपल्याला. हा नसते गेले तिथं तर कशाला उडून लागलं असतं तिथं. आणि मला माहित होतं का स्वप्न पडलं होतं आधी. स्वप्न पडलं होतं. अहो तसल्या ठिकाणी गेल्यावर कधी बी काही होऊ शकते, एवढं बी कळत नाही का? हो, जरा नीट हो. चला, पाय फाकून चला. हा हो. डॉक्टरनं सांगितले, हं. तुम्हाला बी सांगितलं आणि मला बी सांगितलंय, नंतर माघार घेऊन असं त्यांना का? नीट पाय फाकून चालायला सांगत जावं म्हणे. बरं. अजून बी वल्लच आहे ते. हो. मग काय, नाही मग पाय फाकून चालतो ना. हा टाके सुकायला बराच वेळ लागते आणखीन. चांगलं काम करून ठेवला. चला अजून अजून किती दिवस नीट चला लागणार? जरा. अजून किती दिवस लागणार? डॉक्टरनं किती दिवस सांगितले पथ्य ठेवायला की बरं किती दिवसात बरं होईल? तर बरं किती दिवसात होते माहित नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं आता 5-6 महिने असंच राहावं लागेल तुम्हाला म्हणून. किती? 5-6 महिने डायरेक्ट. बाबू. बसा जरा हळू, बसा जरा नीट. नाहीतर अजून दुसराच काय कुठं होऊन बसतो काय माहिती. कुठं होतं का नाही की 5-6 महिन्यामध्ये बी बरं. करा आराम करा, नुसतं बसून राहू नका तसं. ताण नका पाडू त्याच्यावर कामा. औषध गोळी काही? आताच नाहीये, 1 घंट्याच्या नंतर घ्यायचे. झोपा. 1 घंट्यानंतर? करा आराम करा. चांगला कुटाणा करून ठेवलाय माझ्या नशिबाला. घेतलाय नवरा करून असला. हा काय एकटीच बडबड करते का? नाही मग आता तुमच्यासोबत बडबड करत बसते, चांगलं काम केलंय म्हणून. हा काय हा म्हणताय? चांगलं काम केलं तू म्हणती ना? हो नीट ऐकायला येते का? नाही नाही, तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे तुला माझ्यापासून दूर राहायचंय का? म्हणजे मी म्हणलं का तुम्हाला माझं तुमच्यापासून दूर राहायचंय म्हणून? अगं मग तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे मी आजारी पडलो म्हणजे मग दूरच राहावं लागेल ना. आजार ना असं कोणाकोणाला होऊन येत नाही. हा तुमच्यासारखा जाऊन स्वतः आजार घेतलाय तुम्ही. असला आजार राहते का? अगं मला वाटलं होतं का तिकडे ते क्रिकेट बघायला गेल्यावर बॉल लागल म्हणून. चांगला घेतलाय ना बॉल हाणून, बॉलच्याच ठिकाणी बॉल हाणून घेतलाय. लाज बी नाही वाटत अजून तुम्हाला सांगायला? हा पण मला माहित नव्हतं ना. स्वतःला प्रोटेक्ट करता येत नव्हतं का? असं पाय फाकून थांबले होते का तिथं? आजा बॉल लग जा. हा ते मला माहितच नव्हतं ना असं. माहितीच नव्हतं ना बॉल असं. कोणीकडे कोणीकडून येतो बॉल बरं कोणीकडे तुम्हाला दुसरीकडे लागलं नाही, तिथं हाणून घेतलाय. काय बरं लागत. झोपा. झोपू दे दाजी. अहो दाजी लय आता काय सांगू तुम्हाला. तू काळजी घेते. काळजी तर घ्यावंच लागते ना. साडू तिला काय अरे बरं लागत नाही का? नाही मेवणे मासे तरी मुसके जाय त्याच्यावर पाहिजे मासे किती. आता काय किती दिवसापासून तेच करू लागले, आणखीन बी तेच करायचे 6 महिने. का साडू हा. नक्की काय झालं हो? अहो क्रिकेट पाहायला गेलो, तिकडून तो बॉल आला ना, डायरेक्ट मी असा बसेल होतो. तिकडून आला तरी तो थोडा कचरता लागला. पण तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली का ती जी साईज होती ना पार कवटीत गेली. हा का? हा पडलो मी तिथं. हा चक्र पडले. असे पाय फाकून बसले होते तिथं आणि घेतलाय बॉल हाणून. नाही त्या मान्यानं वर गेली ना, फुटली वर नाही ती. हो फुटले असते मग. बॉल फुटला असताना तिथला कार्यक्रम झाला असता. नाही मग कुकूच पुसलं असतं. अहो दाजी मला एक सांगा, तुम्ही अजून काय राहिले तिथं बाकी? 6 महिन्याचं सांगितलंय त्या डॉक्टरनं, अजून 6 महिन्याचं काय फरक नाही पडला काय? काहीच नाही पडलंय बघा. जशाला तसंच आहे. आणखीन 1 महिना झाला ऍडमिट ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये, तरी टाके बोलले ते बोललेच आहे बघा. काळजी घ्या ना मेवणी, काळजी अहो घ्यायची. किती काळजी घेऊ मी. पावडर टाकी जायची तिच्यावर टाचेवर. नाही जखम नाही राहिली फक्त त्याचे काय कार्य आल्या वरून? 3 एक अमेरिकेचा डॉक्टर आला, एक मुंबईचा, एक पुण्याहून आला. अच्छा. त्या तिघांनी परत 1 हप्ता तर मला भूलच दिली होती त्यांनी. बाबा बाबा. हो हप्ताभर ते डॉक्टर रखडत होते. आता जागा आहे ना, हो जागेवर आहे, पण तिथं टाके मारलेले ना, ऑपरेशन केलेले. त्याच्यावर नाही जाणार. नाही आता वर नाही जाणार, पण ते जागेवर त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे ना. कठीण झालं असं. दुखा व्हायरल नको साडू. मला काय झालं, आता मी तिकडे गेलो, ते मशीन चालू आहे तिकडे. आज जाईन उद्या जाईन, माता महिन्याचा काळ लुटून गेला. असं घरी आल्याला म्हणून काय असू
पहिले साडूला डोळ्या खालून घालून म्हणजे मला बोललो हा. गेला बेला रात्रीतून तो नाही नाही, जातो कुठे जातो मला परत आता नाही जाणार. हा. अहो पण ताजी आता मला एक सांगा तुम्ही, ह्या माणसानं असलं कुटाणा करून ठेवलाय, रिकामा हाताना आ बैल मुझे मार म्हणल्यासारखं काम करून ठेवलंय या माणसानं. हा? आणि परत तुम्हाला जेव्हा सांगते, काय तुम्हाला बॉल पाहायची गरज आहे. मी चाललो होतो रस्त्यानं, पण खेळ पाहिल्यावर माणसाला ते जुना खिलाडी असल्यामुळं ते तिथे जावं वाटलंच. तुमचं खरं आहे पण मेवणीची काय सोय लागणार आहे आता. हा? काय सांगू दाजी आता तुम्हाला, काय सांगू दाजी आता तुम्हाला. तुम्हाला तर माझं दुःख कळतंय, पण माझं दुःख कोणाला सांगू मी आता. हा जवानी जळती मेवणी, तू जवानी मग काय आता मी काय करू सांगा बरं तुम्ही. हा कुणाकडे बघू मी. हा माणूस 6 महिने आता असाच बेडवर पडून राहणार आहे. मग मी का अशी 6 महिने का तडपत राहू काय नुसती. हा मला कोणत्या खुशी नाही येत का. सामान्य तर किल्ला झाला तर बरं नाही तर परत ते पाणी गळायला लागलं म्हणजे मला की परत सामान्य वाढत काहीच सांगता येत नाही बघा, काहीच सांगता येत नाही दाजी. दुखणे ऑपरेशन आहे. काही खरं नाही या माणसाचं आता. उगाच असला नवरा करून घेतलाय मी, म्हातारा असून सुद्धा मला आला होता जोर ह्या माणसासोबत लग्न करून घ्यायचा, आणि त्याच्यात हे असलं कुटाणा करून बसलाय. हा 2 प्रॉब्लेम ह्या माणसामध्ये. मग का मी उगाच असं आयुष्य काढू का ह्याच्या सोबत आता. साडू तुम्हाला काय शुगर बिगर नाही ना. नाही शुगर आलं ते कवर नीट झालं ना ते गळून जाईल. नाही शुगर नाही. आणि 6 महिने आत्ता बोल बोल करता निघून जातील, काय जातात घाबरते ना निघून. तुम्हाला काय पडलंय त्याचं. तुमचं झालं साडू पण मेवणीला एक दिवस वर्ष एवढा सुटलाय. मग मला बी काही वाटत असेल ना काही भेटावं, काही व्हावं, पण नाही. आता काय 6 महिने वाट बघत बसा, पण त्याच्यानंतर पण आणखी होईलच का बरं, ह्याची काय गॅरंटी आहे. हा बघितली असते 6 महिने वाट, पण नाही होत माझ्याकडून तसलं. साडू हं. रान जळत जग पाहत मन जळत कोण पाहत. मेवणीचं मन जळत मन जळून राहिलं. हो ना दाजी, काय तब्येत झाली मेवणीची. एका महिन्यामध्ये सगळं बारीक करून ठेवलं या माणसानं मला. नुसती काळजी घ्या काळजी घ्या, याच्याकडेच बघा. माझ्याकडे कोण बघतंय. अगं 6 महिन्याच्या ऐवजी मी 2 महिन्यात सुद्धा क्लिअर होऊ शकतो. हो तुम्हाला काय माहिती 2 महिन्यात क्लिअर होतं मग म्हणून. टेप जर ठुली तर मला चांगलं खायला घातल्यावर हा मग चांगलं खायला घातल्यावर तुमची मशीन अशी बरेच लगेच नीट होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का. मग शरीराला पोषक खाद्य पाहिजे ना. राहू द्या, जे पाहिजे होतं तेच मशीन खराब करून ठेवली तुम्ही आता. मी काय करणार आहे. तुमचं काय, तुम्हाला नुसतं खाऊ पिऊ घालतच राहू काय मी. वहीन मी काय म्हणतो, मेवणी काहीतरी निर्णय घेतो. ठोक निर्णय घे. आता साडू आहे ना सामान्य काढायला वर्षभर तो कामापासून येते तिथं. हो ना दाजी, मला तर आता तेच विचार यायलाय बघा मनामध्ये. आता मलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या दिवशी समजा साडू ना केला आग्रह तो केला टूच एखाद्या टाचा तुटला परत वर्षाची पथ्य गेला. तेच तर ना. आणि मी तर तसं करू शकत नाही बघा, कारण मला माहिती आहे 1 महिना ह्या माणसासोबत मी ना राहून बघितलंय. आणखीन एका टाकायला सुद्धा हे असं सुकार फुटलेलं नाही माहितीये का. वल्ल ते वल्लच आहे बघा. मला तर वाटतं काय झाली आता साडूचं झालं इकडं ऑपरेशन आणि बायकोचं केलंय ऑपरेशन पोराचं तिकडं. डॉक्टरना सांगितलं 1 वर्षाची पथ्य. हो का. अरे देवा, मग तर लयच प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम होत आहे. तुला मार आहे ना साडू 1 दिवस करमत नव्हती 1 दिवस कुस्ती खेळायची. पण आता डॉक्टर काय म्हणा वर्षभर नाही तर परत तुमची पोरं चालू होती. आयसा व्हायचा आता काय करायचं थांबायची पळाली. म्हणजे दाजी तुम्ही पण आता वर्षभर असेच राहणार. हा लेमिनेशन नाही केलं असतं तो वाद नाही, पण तिला टाचे तुटती त्याच्यामुळे मी थांबून घेतलं असं. पण मग दाजी आता दोघांचं पण किती वाईट झालंय बघा बरं. आता तुम्हाला तर वर्षभर राहायचंय, मला तर 6 महिने. पण मला काय वाटतंय दाजी ऐका ना, आपण दोघं बी काहीतरी निर्णय घेऊया. नाही वाट चालू करणं गरजेची. मग कसं कसं काय काढणार सांगा बरं तुम्ही. काची कशाची म्हणजे काची वाट चालू करते. मी काय म्हणतो आबा तिची गैरसुई हा आणि माझी गैरसुई. आता तुम्ही आजारी माझ्या बायकोचं ऑपरेशन झालंय, मग आता आम्ही काहीतरी चालू करून देतो असं. मग मला तिकडे नेऊन घालते का तिच्याकडे, म्हणजे आम्ही दोघं पेशंट. हा पण माझा तुम्ही ते पेशंट तुम्ही पेशंट तुम्ही काय करू शकता. आम्ही एकमेकाकडे पाहून माणूस समाधान. मग आता काय विलाज आहे त्याला. तुम्हाला काय नाही आता तुम्ही जर एवढ्या पायरीवर आलेत कोणत्या पायरीवर. तुम्ही काही ऐकलं का बघितलं का काय झालं मनानच काही बी का. अजून निर्णय घेतला नाही आम्ही. निर्णय घेणार आहे आणि तुमच्या समोर घेणार आहे. तुम्हाला काय वाटलं मी काय महागारी तुमच्या पिठे जाऊन घेणार आहे काय निर्णय. नाही नाही,
तुमच्या समोरच घेईन मी, कारण तुम्हाला चांगलं माहितीये तुमच्यापासून मला काही खुशी भेटत नाही, मी काही खुश राहू शकत नाही. मग फारकत घे ना. अच्छा, फारकत घ्यायची का? बरं ठीक आहे, चालतंय. बघते ना 6 महिन्याच्या नंतर तुम्ही नीट होता का. 6 महिन्याच्या नंतर बी तुम्ही असेच राहिले ना, घेईनच फारकत. काय करू असल्या म्हाताऱ्यासोबत राहून मी? सांगा बरं दाजी तुम्ही, काय करू मी? हा, का उगा असंच पोसत राहू का, खाऊ पिऊ घालत राहू? मी काही त्यासाठी केलं काय लग्न यासोबत? मेवणे मला तुझ्या बहिणीचं फारकत घ्यायची. का हो? काय लय पोरं काढी दिली एवढं काय, पोरं सारखे पोरच काय, एकाला आगड त्याला टोपडे चेटी बंडी पार व्हायचा आणला पोरांनी. अहो मग दाजी तुमच्या बी हातात आहे ना हो, एवढं असं कसं तुम्ही मी बोलताय? मी दम मारतो तिने दम मारी. हो का? तिला झोपच नाही, पोरं होती नाही, मग काय होते साडू. एक काम करायचं साडू बर का, हिला मी जर असा निर्णय घेत असेल तर मी फारकत द्यायला तयार आहे. नको मला. नाही अभय, हा? आता तिची मजबुरी त्याच्यामुळे तिला करणं कोणाची मजबुरी आहे तर मग तुम्ही दोघं संपर्क करा आणि मी जातो तिकडे. अहो तुम्हाला नेला असतं मी, काय तुम्ही येडा बसा नाही तर तुम्ही काय तुम्ही जर पाहिलं ना तुम्ही टाचेत वाढशाल. म्हणूनच म्हणतो तिलाही पथ्य आहे मलाही पथ्य आहे ना, आम्ही चालेल. ऐका, तुमचं काय आहे ते तुम्ही तुमचं लांब मिटवा. मला तर माझा निर्णय मला घ्यायचाय. दाजी ऐका ना, मी काय म्हणते, तुमचा बी तिकडे आता परेशानी चालू आहे, माझी परेशानी तुम्हाला तर दिसतीच आहे काय चालू आहे. आपण दोघं काय करू माहितीये का, एक होऊया. मेवणे तू दाबू शकती, मग मी नाही दाबू शकत. काय मला ते मूड म्हणजे मूड बाया माझा मूड दिसून येत नाही, पण माझा मूड दिसून येतो लगेच, माहिती का. हा, पण मग ऐका ना दाजी, आता मी तुम्हाला तर म्हणलंय ना, आपण दोघं एक होऊन जाऊ द्या तिकडे. बघा हे नीट हो सर, नीट झाला तिचे ऑपरेशन केलं झालं का मग परत आपण तू टाकू जमाना साडू. घ्या आता तुम्ही निर्णय घ्यायचं ठरवलंय. आता आम्ही तर बसलो पांगळ होऊ ना, आमच्या नशिबाला पांगळेपणा आलाय. तो टोपलं उचकलंय ना, मला लय भूक लागला, कडकडून अशी वाटतंय ना 4-5 चपाती खटे खावा. येऊ का मग? तसं पाहायला गेलं ना साडू, आता काय बोलू नका, दुखण्याला सांभाळा, दुखण्याला. ते दुखण्याचं हो माझ्या नशिबाला आलेलं आहे, मी पाहून घेईल. पण 10 वर्ष साडी त्याच्यात साडी बोल थांबणार नाही जाऊ बाया 10 वर्ष दम काढीच्यात माहिती आहे. 6 महिने दम निघाला ना, असं घरगुट करून चोळा लागेल तेव्हा शिरी बंबर ते पाहत होते. पहा तुमचं मला बाकी नाही. आता याच्यामुळं परेशानी आली म्हणून तर वांद झालं, नाही तर काय साडू मा पुढं बोलल, त्याची ताकद होती का बोलायला. हा, पण आता जाऊ दे, आपल्या नशिबाचा दोष आहे तो, आणि आपण गेलो तिकडे झक मारली, त्याच्यामुळं आता आपण आराम करून घ्या. या बघा मेवणे, मनासारखं तू विषय निवडला का. हो का? मला लय आवडला हा विषय. म्हणजे हा विषय तुम्हाला पण फार आवडला का? अरे फार, म्हणजे 7वा महिना आहे, उपास सोडाय भेटायला नाही कुठं. 7वा महिना. अहो मी पण तर 2-1.5 महिन्यापासून अशीच उपाशी आहे ना, आता काय सांगू तुम्हाला. अरे बरं झालं तुम्ही हा विषय ऍक्सेप्ट केलाय लवकर. बायांचं कळत नाही, माझं कळून येतं माहिती का. हो का? हा, माझं जे ना तुला सांगतो, हा. त्या दिवशी झोपलो तिकडं चावडीमध्ये, सगळ्या पोरं होती, मला हौस आली तुला सांगतो, एवढी चादरवर उचलली अशी. त्याच्यात बाय माझं दिसतं का ते. काय हो दाजी, तुम्ही पण चावटच आहे खरेच. अरे मग खरे कंडिशन सांगतो. हो का? बरं तुला पाहिजे वस्तू का. हा नाहीये, पण मग मला वाटलं नव्हतं दाजी तुम्ही असे पण असाल म्हणून. 3 लाख पेंडे फाडले त्यानं ताणून तुला काय करायचं काय. हो का? कसं बरं, जाऊ द्या. मी काय म्हणते दाजी, ऐका ना, आता तुम्ही पण 7 महिन्यापासून असेच आहे, मी बी 1.5-2 महिन्यापासून. ऐका ना, चला जाऊ द्या, आपण ना लवकर उरकून घेऊया, कारण नंतर मला बी लई काम आहेत बरं का. चालेल तू म्हणू तसं काय. ठीक आहे, चालते, चला. तू जेवढं खुश त्याच्यात दुप्पट मी खुश आहे. हो का? लई दिवसांना चान्स भेटून राहिले शेरपत्रावाला. हो का? थांबतो कसं तिच्या आईला ते डाचार आहे ना, तो नवर मुळात तो नवराच ते कशाचं उठून येते हो, आता त्याला काय चलता येते का? लागत नव्हता परत काय तशी राहिली असते ना खाली, तर मी तुला सांभाळला असतं. म्हणजे काय आता पण नाही सांभाळू शकत नाही, तुझ्या बहिणीचं आडून मी तुला रूम घेऊन दिला तर साईडला. हो का? मस्त आपण मजा मारली तिच्या परत. काय आता झालं ते झालं. बर, तुला नावरीच हाऊस होती मात्र.
लय घरा मागे तेव्हा नेऊन ये बाबा 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 एवढं हीच तेव्हा पेटलं नि हो. अहो भाऊजी तुम्ही तर 7 महिन्याचा न करतच काढणार आहे वाटतं. अहो भाऊजी हळू ना जरा. आता हळूला दमली का तो काय मला. अहो पण मग किती करताय तुम्ही जोरात? खरं म्हणजे मनच आवडणार ना किती कर. अहो भाऊजी ऐका ना बस 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 आजच्या पुढचं बस झालं. जाऊ दे मेवणी तुझ्या बहिणीपेक्षा तुझी सर्विसला 1 नंबर. इतकी पटली तुला सांगतो. ते काय ते वाघाडे ना बघा ते वाघाडले का अगं तर मोठ्या ना. हा शेजार त्या घरातले लोक जागा होते यांचा काय कार्यक्रम चालू आहे तरी लई तिला सांगतो गागो नको ते लय गागत येड्यावानी. पण काय बी म्हणा भाऊजी मी बी लय खुश झाले बघा. जाऊन दे मी काय म्हणतो तुझ्या सगळ्यात पार्ट्याला खुशी सगळ्या पार्ट्याला एकच नाही सगळं लय परफेक्ट असं वाटतंय. अजून एक राऊंड हाणा का. अहो दाजी तुम्ही काही येडे झाले का काय? आताच तर 7 महिन्याचं करतो काढलं तुम्ही. राहू द्या बाबा. बऱ्या बाय मी काय म्हणतो आता बघ कॅन्सल झालं ना परवाच चान्स पाहिजे मला. दिल्लीत चान्स. हा ठीक आहे ना दाजी आता मला बी तर तेच पाहिजे ना. तो तोंडले बरी तू आपण जेवढी मिस लावला तोंडावट काय एवढी मिसली तोंडावर शी बाई मला मला तर नाही बिलकुल काय नाही मिसली आवडत. बरं मी मोरून कधी तुला पाहते सगळं मागून पाहतो. काय दाजी तुम्ही पण जाऊ द्या बा. तुम्ही खरंच लय चावट आहे. आणि इथं एकतर माझी पण कंबर पार दुखवून ठेवली तुम्ही. तिला मला कार्यक्रम करताल मी कशी उजाड करत नाही अंधारात करतो तेव्हा मला उजाडात मला मुडच येत नाही. हो का आपलं जमलंच आहे ना. चला मग आता जाऊ लवकर. ते मात्र बसला असेल बाहेर उघडत करत बसला असेल. जाऊ दे बघते मी त्याच्याकडे पण काय आता. बरं जाऊ दे आपली सर्विस कशी काय वाटली. खुश झाली 1 नंबर खुश. तुम्ही झाले का खुश? वा खुश तू एवढं मी म्हणतो तू पार्टीतले पाहिजे लय मला वाटलं काय दाजी जाऊ द्या बाबा असं वाटतं म्हणून ना करून द्यावं का काय. तुम्ही. चला मग.